ओम नमः शिवाय. अग्नी आणि सोम यांच्या मूळ रूपाचे वर्णन. ऋषी म्हणाले, वायुदेव पार्वतीशी बोलताना शिवजी म्हणाले, हे संपूर्ण जग अग्निशोमात्मक आणि वागर्थात्मक आहे असे आहे, तरी याविषयी विस्ताराने माहिती सांगा. वायुदेव म्हणाले, रुद्रदेवाचे शरीर अतिशय तेजसंपन्न आहे, त्याला अग्नी म्हणतात. देवीचे शरीर अमृतमय आणि शांतिकारक आहे, त्यास सोम म्हणतात. अमृत हे प्रतिष्ठा नामक कला आणि तेज हे विद्या नामक कला आहे. रस आणि तेज हे सर्व सूक्ष्म भूतांमध्ये अधिष्ठित असते. तेजाची वृत्ती सूर्यरूप आणि अग्निरूप अशी 2 प्रकारची आहे. रसाची वृत्ती सोमरूप आणि जलरूप अशी 2 प्रकारची आहे. तेज हे विद्युतमय आहे आणि रसमाधुरादिमय आहे. तेज आणि रस यांच्या भेदानेच हे संपूर्ण चराचर धारण केलेले आहे. अग्नीपासून अमृताची उत्पत्ती होते आणि अमृताने अग्नीची वृद्धी होते. म्हणून अग्नी आणि सोम यांना दिलेली आहुती जगाला हितकारक होते. होमासाठी धान्यांची आवश्यकता असते, त्या धान्यांच्या वृद्धीसाठी वृष्टी होते. म्हणून हवी हा सृष्टीला कारणीभूत आहे. अशा प्रकारे तेज आणि रस या दोघांनी हे विश्वधारण केले आहे. अग्नी वरच्या दिशेने प्रज्वलित होतो आणि अमृताचा खालच्या दिशेने वर्षाव होतो. ऊर्ध्वगामी कालाग्नीला आधार शक्तीने धारण केले आहे आणि अधोगामी सोमशिवशक्तीच्या आधारावर स्थित आहे. अशा प्रकारे हे सर्व जग शिवशक्तीने व्यापलेले आहे. शिवजी करता आणि शक्ती कारण. वायुदेव म्हणाले, आता मी तुम्हाला जग हे वागर्थात्मक कसे आहे ते सांगणार आहे. त्यामुळे 6 मार्गाचे सम्यक ज्ञानही होईल. या संपूर्ण जगात जे काही आहे ते शब्द आणि अर्थात्मक आहे. अर्थाशिवाय कोणताही शब्द नाही आणि शब्दाशिवाय कोणताही अर्थ नाही. शब्दांचे अर्थ संकेताप्रमाणे होत असतात. सूर्य हा शब्द संकेताने कळतो. प्रकृतीचा हा परिणाम शब्द आणि अर्थरूपाने 2 प्रकारचा आहे. जी कानाने ऐकू येते ती स्थूल, जिचे चिंतन केले असता समजते ती सूक्ष्म, आणि जी चिंतनाच्या पलीकडील आहे ती परा, ती शक्तिरूप आहे आणि शिवतत्वाच्या आश्रयाने राहणारी पराशक्ती आहे. ती सर्व शक्तीचे समष्टीरूप आहे. तीच विशिष्ट मार्ग स्वरूप कुंडलिनी शक्ती आहे. ती स्वरूपता विभागरहित असून 6 मार्गांच्या रूपाने विस्तारित झालेली आहे. कुंडलिनी शक्ती ही 6 मार्गाच्या रूपाने विस्तार पावली आहे. त्यापैकी मंत्राद्व, पादाद्य आणि वर्णाद्व हे 3 अर्ध्व म्हणजे मार्ग आहेत. शब्दांशी संबंध ठेवणारे आहेत. तर भुवनाद्व, तत्वाद्व आणि कलाद्व हे 3 ऊर्ध्व अर्थाशी संबंध ठेवणारे आहे. यांच्यामध्ये परस्पर व्यापक भाव आहे. मंत्र हे वाक्यरूप असल्यामुळे परानी व्याप्त आहेत. विद्वान पुरुष वर्णाच्या समूहाला पद म्हणतात. तत्वापासून भुवनांची उत्पत्ती होते. त्या कारणभूत तत्वांमधून त्यांचा आरंभ झालेला असतो. 6 मार्गांनी जे प्राप्त होते ते शिवजींचे परमधाम आहे. शक्तिपाताचा संयोग झाल्याशिवाय तत्वांचे ज्ञान होत नाही. शिवजींकडे जी चित्तस्वरूपा परमेश्वरी पराशक्ती आहे ती आज्ञा होय. त्या आज्ञेने शिवजी सर्वांमध्ये अधिष्ठित आहेत. शिवजी कर्ता आहेत आणि शक्ती कारण आहे, म्हणून त्यांना जगाचे मातापिता म्हणतात. चित्स्वरूपिणी पराशक्ती शिवजींपासून भिन्न नाही. शिवाच्या संबंधी सूक्ष्म प्रश्न. ऋषी म्हणाले, शिवजींचे चरित्र देवालाही कळणे अशक्य आहे. शिवजींचे ऐश्वर्य सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. ते जगाचे कारण आहेत, स्वतंत्र आहेत. त्यांची मूर्ती होऊ शकत नाही. मग त्यांचे स्थान मूर्तिमान कसे होऊ शकते? ते निर्गुण आहेत असे म्हटले जाते. मग त्यांच्यात निर्गुण आणि सगुण दोन्ही भाव कसे असू शकतात? शिवजींनी आपल्या शक्तीने अनेकांना ठार केले. निर्गुणांमध्ये हे सर्व कर्म कसे शक्य आहे? शिवजी सर्वांमध्ये आहेत, सर्वांवर अनुग्रह करणारे आहेत. तर मग सर्वांच्या अभिलाषा एकाच वेळी पूर्ण का करत नाहीत? सर्वांना एकाच वेळी बंधमुक्त का करत नाहीत? वायुदेव, तुम्ही म्हणाल, अनादी काळापासून चालत आलेले सर्वांचे विचित्र कर्म वेगवेगळे आहे, त्यामुळे सर्वांना समान फळ मिळत नाही. ते बरोबर नाही, कारण कर्माचा विचित्रताही येथे नियामक होऊ शकत नाही. कारण ती कर्मे ईश्वराने केल्यामुळे उपयुक्त रूपाने विभिन्न युक्तींनी फैलावण्यात आलेला नास्तिक भार ताबडतोब दूर कसा होईल असा उपदेश करा. जय जय रघुवीर समर्थ.